आता बातमी मसाजोगमधून। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि मसाजोगचे ग्रामस्थ आंदोलन करत होते, मात्र हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलेलं आहे। आमदार सुरेश धस यांची शिष्टाई फळाला आली आहे। त्यांनी देशमुख कुटुंबियांना आणि मसाजोगच्या ग्रामस्थांना वारंवार विनंती केली होती की उपोषण आंदोलन करून त्यांनी सध्या स्वतःची तब्येत आणखी खराब करून घेऊ नये। विजय चिडे आमचे सहकारी जोडले गेलेत। विजय, ज्या वेळेला आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा घोषित झाली आहे का? नक्कीच जर पाहिलं तर मसाजोगमध्ये जे आहे ते अन्नत्याग आंदोलन 2 दिवसापासून सुरू होतं देशमुखांना न्याय मिळावा यासाठी। त्या आंदोलनामध्ये स्वतः देशमुख कुटुंब देखील सहभागी होतं। मात्र यावेळी जे आहे ते आज काही मागण्या ज्या आहेत ते देशमुख कुटुंबाकडून आणि गावकऱ्यांकडून करण्यात आल्या। त्यामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी ही मागणी प्रामुख्याने होती। ती मागणी आज सरकारकडून जी आहे ती मंजुरी करण्यात आली। त्यानंतर आता आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी दोघांनी जे आहे ते आता मसाजोग या ठिकाणी देशमुख कुटुंबासह गावकऱ्यांची भेट घेतलेली आहे। आंदोलन स्थगित करण्याची विनंती जी आहे ती केली होती। उर्वरित मागण्या ज्या आहेत त्या तातडीने पूर्ण केल्या जाईल असं आश्वासन जे आहे ते आता आमदार सुरेश धस यांनी दिलेलं आहे। आणि मुख्यमंत्र्यांना उज्ज्वल निकम यांना नियुक्ती करावी अशी विनंती देखील पत्र जे आहे ते आमदार सुरेश धस यांनी दिलं होतं। त्यानंतर आज ती मंजुरी झाली आहे। त्यानंतर आता मसाजोगकर आता जे आहे ते आपलं आंदोलन जे आहे ते काही दिवसासाठी स्थगित करत आहे। मात्र पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं देखील आता आमदार सुरेश धस यांच्या वतीने गावकऱ्यांना शब्द देण्यात येत आहे। धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाच्यासाठी।